मला नाही हे सांगता नाही 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 तुम्ही सांगा ना आज म्हणते ना रे आपण थोडा दोन मिनिटं फक्त एक इंटरव्ह्यू पाहिजे एक इंटरव्ह्यू पाहिजे होता फक्त रताळ संदर्भात रताळाचे भाव पाचाचे रताळू पाचाचे रताळू गारव्याचे गोड रताळू आलून्या सुपर आलून्या सुपर गारव्याचे गोड रताळू गारव्याचे गोड रताळू हे काहीच गारव्याचे गोड रताळू गोडाणी रताळू गारव्याचे गोड रताळू पिंजऱ्या सुपर पाताळू आलून्या सुपर आलून्या सुपर रताळाला खूप मोठं महत्त्व आहे. गारव्याचे गोड रताळू गारव्याचे गोड रताळू रताळ घेतले म्हणजे गारव्याचे गोड रताळू गोडाणी रताळू गारव्याचे गोड रताळू पिंजऱ्या सुपर पाचाचे रताळू पाचाचे रताळू गारव्याचे गोड रताळू आलून्या सुपर गारव्याचे गोड रताळू गारव्याचे गोड रताळू आली आहे त्याची किंमत वाढलेली आहे 50 ते 55 रुपये आणि पण आजचा महत्व असते शिवरात्रीचा रताळूचा म्हणून मी रताळू 1 किलो घेतले आहे आणि ते आलूची किंमतही वाढलेली आहे ते पण 40 रुपये किलो सांगून राहिले ते पण मी 2 किलो घेतले आहे. काय भाव आहे 50 रुपये किलो 60 रुपये किलो मिरच्या 20 रुपये पाव आहे आलू 40 रुपये किलो आहे. कारण असं आहे का तेव्हाच्या मुळे भाव वाढलेले आहे म्हणून हे भाव विकू लागलो आम्ही. मागणी म्हणजे दादा आज तेव्हाच्या मुळे माग कापू लागले दुसरा काही प्रश्न नाही तो डेलीचे भाव आहेत 40 रुपये किलो 30 रुपये किलो आलू बी 40-30 रुपये किलो विकतो डेली. रोजच्या प्रमाणे आजच्या भावामध्ये काही फरक आहे का? फरक आहे ना फरक म्हणजे असं आहे का आज माल महाग कापला का मंडीत माल कमी आला असं आवकच्या वर राहते ना आता माल